मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? मॉम। अश्विन, 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 बघितलं का? आपला पोरगा परत आलाय। लेखा कसा आहेस रे? मी ठीक आहे। दिसत नाही का तुम्हाला किती सुकला आहे तो? अश्विन, तुला आता मी ना रोज चांगलं चांगलं खायला घालणार। ये तुला मी चांगलं देते खायला। ये दुर्गा, थांब। अक्षरांना अश्विनला जेलमधून सोडवून आणलाय म्हणून तिनं त्याला या घरात राहायची परवानगी दिलेली नाही। तिचा काय संबंध? आणि ती कोण ठरवणार माझा लेक कुठे राहणार ते? आणि तिचा काय अधिकार आहे आईचा आणि लेकाची ताटातूट करायचा? ही कोण लागून गेलीये मोठी? ही तीच आहे जिनं तुझ्या लेकाला जेलातून सोडवून आणला आहे। तिच्या नावानं खडे फोडतीयस, पण तिनंच अश्विनला जेलमधून बाहेर काढलंय हे विसरू नको। आज तिच्यामुळे या घरात उभा आहे तो, नाहीतर पडला असता तिथंच खिचपत। अगं जरा तरी माणुसकीनं वाग। अक्षरानं लई मोठे उपकार केले आहेत तुझ्यावर। तिचे आभार मानायचे सोडून तिलाच काय बोल लावतीयस? बरोबर आहे, अक्षरामुळेच आज अश्विन इथं बाहेर आहे। अश्विन, तू अक्षराचा आभार मानाय पाहिजेस। अक्षरा। अश्विन, अरे तू काय? याने आभार मानायला सांगितले की तुला की चालला? अरे विसरलास का? हिच्याचमुळे तर तू जेलमध्ये गेला होतास ना? आणि ही काय भीक घालणार आहे आपल्याला? हा कुठला न्याय आहे? तू काय बी ऐकू नकोस तिचं। तुला सांगितलंय ते कर। स्वतःच्या पोराला गुडघे टेकायला लावा आणि मग त्यालाच घराच्या बाहेर काढा। या समजानी मिळून त्याला घराच्या बाहेर काढताना तुम्ही असंच बघत राहणार आहेत का? अहो बाप आहेस का कोण आहेत तुम्ही? दुर्गा, तुझा लेक कुठली लढाई नाही जिंकून आलेला, जेलची हवा खाऊन आलाय आणि अजून त्याची शिक्षा संपलेली नाही। अक्षरानं केस मागे घेतली म्हणून त्याची शिक्षा कमी झालीये आणि आज जेलच्या बाहेर आहे तो। वहिनी शांत व्हा, तुमचं समजा बरोबर आहे। आज अक्षरामुळेच अश्विन बाहेर आहे। इथं समध्यासनी भेटून ठरल्याप्रमाणे तो बाहेर जाईल। तेच अपेक्षित आहे आणि त्यात कुणी मध्ये बोललेलं मी खपवून घेणार नाही। अश्विन, वहिनी साहेबांच्या पायावर डोसकं ठेवून माफी माग। काकी, पुरे आई अंबाबाई समोर उभा आहेस याची तरी लाज बाळग। पाठीत खंजीर खूप असणाऱ्यांना या घरात जागा नाही।
अक्षरा, तुला लय आनंद झाला असेल ना? अगं एक शब्द सुद्धा मध्ये बोलली नाहीस तू. सूर्यवंशी घराने फोडायलाच निघाली आहेस ना तू. दुर्गे, बस झालं तुझं. एक सबूत बोलू नकोस पुढं. तुम्ही काय बी ठरवा, पण माझ्या लेकाला मी ह्या घरातून कुठूनच जाऊन देणार नाही. हिचा डाव काय बी असेल, पण हिच्या आधीपासनं अश्विनचा ह्या घराशी आणि ह्या माणसांशी संबंध आहे. सुंदर बरोबर तो इथे लहानाचा मोठा झाला आहे आणि तो बी ह्या घराचा लेख आहे आणि हिच्या बहिणीचा नवरा आहे. ही माप काय बी बोलल, पण मी हिचं काय बी चालू देणार नाही. ही शर्वरीच माझ्या अश्विनला या घरात थांबू शकते. हिच्या प्रेमाखातर अक्षरा नक्कीच अश्विनला थांबून घेईल. शरू, तुला समजलं का? अश्विन आलाय.